तर राजा हिंदुस्तानी जी मूवी आहे त्याची शूटिंग इकडे झाली आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत फिल्म शूटिंग पॉइंट इकडे। तर इथे राजा हिंदुस्तानी आणि बऱ्याच मूवीज जे आहेत त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि याच्या आधीचा जो व्लॉग मी अपलोड केलेला आहे पायकरा वॉटरफॉल, तो सुद्धा एक शूटिंग पॉइंट आहे। आहे तसंच आहे, पण जे मूवी मध्ये आहे ना त्या गाण्यामध्ये सेम तसंच आहे। पण हे रस्ता वगैरे एवढ्या वर्षानंतर पण। तर राजा हिंदुस्तानी जी मूवी आहे त्याची शूटिंग इकडे झाली आहे। का बाळ बाळा, हे बाळा, अगं बाई इथून चढून आलो ना आपण वरती। हा अजून वरती डोंगर आहे मोठा। जल्दी से अभी हम 1 घंटा तो इधर आपको ज्यादा दिखा नहीं सकते क्योंकि दमलं ग माझं बाळ। चला स्टार्ट। हे फोटो संपण्यासारखं ठिकाण आहे बाबा। दादा चला तुम्ही चला, मी काढतो। आता काढले की 10-15 फोटो। तर वेनलॉक डाऊन शूटिंग पॉइंट पाहिल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत ट्री पार्क पाहण्यासाठी। तर इथे तिकीट नाही आहे। तर इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर तलाव आहे आणि याच्या बाजूला जे आहे ना पाईन फॉरेस्ट म्हणून आहे, तिथे साजन मूवीची शूटिंग झालेली आहे। तर आम्हाला तिकडे जायला टाईम नाही भेटला, आता संध्याकाळ झालेली आहे। तर खूप सारे असे शूटिंग पॉईंट इथे उटीमध्ये जेव्हा आपण फिरायला जातो तर पायकरा वॉटरफॉल म्हणा किंवा हे जे ट्री पॉईंट आहे, पाईन फॉरेस्ट आहे, वेनलॉक डाऊन शूटिंग पॉईंट जे आहे हे सगळे जवळच आहे आणि ते पाहण्यासारखे आहेत। अरे वा वा वा,
सकाळी हॉटेलमधून चेकआउट केल्यानंतर आम्ही इथे चेक इन केलं होतं, पण इथे न येता आम्ही फिरायला गेलो उटीमध्ये आणि आत्ता आलेलो आहोत. 4 वाजलेत. मस्त जेवलो आम्ही आणि इकडे आलो. तर रूम कसा आहे या हॉटेलचा ते मी दाखवते. तर या हॉटेलचं नाव आहे जेम पार्क आणि खूप चांगलं हॉटेल आहे हे. तर हे 2 बेड आहेत. इथे कबर्ड आहे टी कॉफी साठी. इकडे बाथरूम, टीव्ही कॅबिनेट आणि इथे मस्त सोफा वगैरे त्यांनी ठेवलाय बसायला. काव्या खिडकी खोल ना बेटा. खिडकी खोलो. तर एवढा भारी व्ह्यू भेटलाय ना आम्हाला. खूप मस्त व्ह्यू भेटला. हा पूर्ण उटीचा आणि वरती दिसत असेल, ढग दिसत असेल. काव्या इकडे बघ. हे बघ. हे बघ ना, याच्यात बघ ना, याच्यात कॅमेऱ्यात दिसतोय. तर हे हॉटेल आहे जेम पार्क. आणि इकडून जी त्या साईडची साईड आहे ना ती पूर्ण उटीच आहे, म्हणजे खरी उटी आणि बाकी सगळे असे उटी म्हणून. उटी शहर आहे पूर्ण. मी असं बेड कधीच नाही बघितला. हा, तुला आवडला. तर हा आमचा मस्त असा रूम आहे. तू काय बोलतोयस? हा हा आणि इकडे आहे ना, इकडे बेड आहे, सोफा आहे. आपण आता मस्त चहा मागवू आणि इथे मस्त पीत बसू आहे ना. या दोघांची कशी मस्ती चालू. आणि ह्या आमच्या इथे बॅग्स ठेवल्यात. या बॅग्स आहेत. इथे फ्रीज पण आहे. म्हणजे इकडे जे थंड सामान तुम्ही आणलंय, कोल्ड्रिंक वगैरे तिथे ठेवायचं. मग ते आपण आणि मग हा एक डेस्क दिलाय त्यांनी, जिथे तुम्ही सगळं सामान ठेवू शकतात. ऑलरेडी त्यांनी खूप काय काय दिलंय. विहंग हे एक दिलंय. मग जेमपाक मेन्यू दिलाय आहे. चहा मागव. मग आपल्याला चहा मागव. आणि मग हे दिलंय काय तर उटी, जेमपाक उटी असं. चहा मागव. पप्पांना विचार घेणार का? चहा मागव. हॅलो, वी वॉन्ट 1 टी. थँक यू. हे बघा तुम्हाला दाखवते. बघा याच्यातून ढग दिसतोय आपल्याला. ते धुकं वाटतंय ना. हे बघा इकडे बघा. हे बघा दिसलं का? ढग दिसतोय. असं वाटतंय की धुकं वगैरे. कळलं का? हे बघा ढग येतो. तीनच्या हातचा चहा. साखर तर टाकाल ना. हो, गोड गोड गोड. तुम्ही खूप गोड आहेत. शीतल अजय गोड बोले. मॅडम वहिनींचा आडनाव गोड बोले. शीतल अजय गोड बोले. तिखट बोले. वहिनी व्ह्यू बघा. ब्युटी ऑफ उटी. कुठे बसले ते लोक? काय हे? कोण हे? आम्ही चणे बिनेत की काय? नाही अगं, हेच पोरांना मागवलं खायला. स्वतंत्र भाव तरी आहे का त्याच्यामध्ये?
भाकरी आहे ना आपल्याला फक्त डाळ पाहिजे. डाळ बाउल मध्ये आणू का? नूडल्स खायचे त्याला. Are you kidding me? It was the first 1822 चं त्यांनी दाखवलंय तिथे. constructed in Ooty. It was built by. सुलिवाननी बनवलेलं मम्मी ते घर. परत गेला तिकडे. कुठं जॉन सिलिवाननी बनवलेलं. कुठे? हात करतो बघ. तर आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत जेम पार्क, तर हे मला उटीमधलं सगळ्यात बेस्ट हॉटेल वाटतं. यांची सर्विससुद्धा छान आहे, हॉटेल रूमसुद्धा छान आहे. आणि आता हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर याच्या आधीचे पण उटीचे भरपूर सारे व्लॉग मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा पहा. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.